नमस्कार मित्रांनो, MPSC कंबाईन ग्रुप बी प्रिलिम्स 2025 जी की 9 नोव्हेंबरला होणार आहे. त्या परीक्षेसाठी आपण परीक्षा पद्धत आणि अभ्यासक्रम नेमका काय आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ही 9 नोव्हेंबर 2025ला होणार आहे आणि याची जाहिरात जी आहे ती जुलै 2025मध्ये येणार आहे. ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असणार आहे, म्हणजेच MCQ बेस परीक्षा असणार आहे. या परीक्षेच्या माध्यमातून सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणजेच ASO असेल, त्यानंतर राज्यकर निरीक्षक म्हणजेच STI, पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच PSI आणि दुय्यम निबंधक मुद्रांक निरीक्षक म्हणजेच सब रजिस्ट्रार या परीक्षेच्या माध्यमातून इत्यादी पदांची भरती होत असते आणि या पदांचा जो वेतन स्तर आहे तो S14 असणार आहे. त्यानंतर या परीक्षेची जी वयोमर्यादा आहे म्हणजेच जी एज लिमिट आहे ते इथे प्रवर्गानुसार प्रत्येक पोस्टसाठी दिलेली आहे. तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून ज्या ज्या प्रवर्गाचे तुम्ही आहात ते तुम्ही इथे चेक करू शकता. त्यानंतर इथे एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिलेलं आहे. मिनिमम क्वालिफिकेशन जे तुम्हाला ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे, म्हणजेच तुमच्याकडे एखादी डिग्री असणे आवश्यक आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची. आणि त्यासोबतच PSI या पदासाठी फिजिकल रिक्वायरमेंट पण आहे, ती पण तुम्ही इथे व्हिडिओ पॉज करून मुलांसाठी आणि मुलींसाठी वेगवेगळी आहे ती बघू शकता. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजेच पेपर पॅटर्न, म्हणजेच ही एक्झाम कशा प्रकारे होणार आहे याबद्दलची योजना इथे दिलेली आहे. यामध्ये 2 परीक्षा असणार आहेत, म्हणजेच एक स्क्रीनिंग एक्झाम असणार आहे, तिलाच आपण संयुक्त पूर्व परीक्षा असे म्हणतो. आणि संयुक्त पूर्व परीक्षेचा कट ऑफ पार केल्यानंतरच आपल्याला मुख्य परीक्षा द्यायची असते. पूर्व परीक्षेमध्ये 100 प्रश्नांची परीक्षा असते. त्यामध्ये एका प्रश्नाला 1 गुण असं 100 गुणांची परीक्षा असते. हिचा दर्जा पदवीचा असतो. हिचं माध्यम म्हणजेच मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न बघायला भेटणार आहेत. परीक्षेसाठी तुम्हाला कालावधी 1 तास असतो, म्हणजेच 60 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. आणि ही परीक्षा MCQ बेस असणार आहे. त्यानंतर प्रिलिम्स नंतर मेन्स होणार आहे, म्हणजेच मुख्य परीक्षा आहे. यामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्यकर निरीक्षक आणि दुय्यम निबंधक या पदांसाठी फक्त लेखी परीक्षा होणार आहे, म्हणजेच 200 मार्कांचे तुमचे 2 पेपर होणार आहेत. टोटल 400 मार्कांमधून जो मेरिट लागेल, जो कट ऑफ लागेल, त्यातून तुम्हाला ही पोस्ट मिळणार आहे. त्यानंतर PSI या पदासाठी लेखी परीक्षा होणार आहे. त्यानंतर फिजिकल असेल आणि त्यानंतर इंटरव्ह्यू असे तुम्हाला 4 टप्पे पार करायचे आहेत. पहिली असेल प्रिलिम्स, त्यानंतर मेन्स, त्यानंतर फिजिकल आणि त्यानंतर इंटरव्ह्यू. हे 4 टप्पे तुम्हाला पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच PSI या पदासाठी पास करायचे आहेत. तर मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला 2 पेपर असणार आहेत. पहिल्या पेपरमध्ये मराठी आणि इंग्रजी या 2 विषयांचे प्रश्न असणार आहेत. त्यामध्ये एकूण प्रश्न 50-50 असणार आहेत, म्हणजेच मराठीचे 50 प्रश्न, इंग्रजीचे 50 प्रश्न असे 100 प्रश्न तुम्हाला पेपर 1मध्ये भेटणार आहेत. एका प्रश्नाला 2 गुण, म्हणजेच 200 मार्कांची ही परीक्षा असणार आहे. यासाठी तुम्हाला 1 तासाचा वेळ दिला जाणार आहे आणि ही परीक्षा MCQ बेस असणार आहे. त्यानंतर मेन्सचा पेपर 2 असणार आहे. यामध्ये सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयावरती प्रश्न असणार आहेत. यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न असतील 200 गुणांसाठी आणि याचा पण तुम्हाला जो वेळ दिलेला आहे तो 1 तास असणार आहे आणि ही परीक्षा पण MCQ बेस असणार आहे. आउट ऑफ 400 तुमचा इथे मेरिट लागत असतो. पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला 100 प्रश्न असणार आहेत. या 8 विषयांमधून येणार आहेत. कोणत्या विषयांमधून किती प्रश्न येतात हे आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण फक्त ओव्हरव्ह्यू करणार आहोत सिलेबसचा. तर इतिहासामध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा मॉडर्न इतिहास वाचायचा आहे. भूगोलामध्ये महाराष्ट्रासह जो भारताचा भूगोल आहे तो पण तुम्हाला इथे अभ्यासायचा आहे. त्यामध्ये नेमकं आपल्याला काय वाचायचं आहेत, कुठले महत्त्वाचे टॉपिक आहेत हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. त्यानंतर अर्थव्यवस्था आहे, म्हणजेच इकॉनॉमिक्स आहे. यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था आणि शासकीय अर्थव्यवस्था असे 2 पार्ट दिलेले आहेत. त्यानंतर करंट अफेअर्स आहेत, म्हणजेच चालू घडामोडी आहेत. राज्यशास्त्र म्हणजेच पॉलिटी हा विषय आहे. त्यानंतर जनरल सायन्स आहे. त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, झुलॉजी, बॉटनी आणि हायजीन या टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न येणार आहेत. त्यानंतर अंकगणित आणि सोबतच तुम्हाला बुद्धिमापन चाचणी या विषयावरती पण तुम्हाला प्रश्न असणार आहेत. तर या विषयांमार्फत तुम्हाला कुठले महत्त्वाचे टॉपिक आहेत, कोणत्या विषयांमधून किती प्रश्न येतात आणि कोणत्या विषयाला जास्त फोकस करायचा आहे हे आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणारच आहोत. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण विषयनिहाय विस्तृत अभ्यासक्रम काय असणार आहे ते आपण बघणार आहोत आणि सोबतच तुम्हाला प्रत्येक विषयासाठी मिनिमम पुस्तकं वापरायची आहेत आणि ती मिनिमम पुस्तकं कोणती वापरायची आहेत ती पण आपण समोरच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत.
इतर माहितीसाठी तुम्ही ब्रेनसेट MPSCचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. त्याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.